नमस्कार, माझं नाव कल्पना वारगे. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित पर्व दुसरे महाराष्ट्राचा लाडका कवी 2026 व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धा. यात माझ्या स्वरचित कवितेचे शीर्षक आहे पावसाच्या मनातले. आळवून आळवून जीव थकलेले, आळवून आळवून जीव थकलेले, तरीही पावसाने नव्हतेच ऐकलेले. कसे काय ढग जमा झालेले, कसे काय ढग जमा झालेले, प्रार्थनेतले शब्द याला ऐकू आलेले, प्रार्थनेतले शब्द याला ऐकू आलेले. असे काय घडले, असे काय घडले की याने आपले मौनच सोडले. कुणास ठाऊक याच्या मनी काय दडले, अचानक पावसाचे थेंब पडले. मनातले आमच्या याला कसे कळले, मनातले आमचे याला कसे कळले, आमचे गाणे याने कसे ऐकले. जमिनीचे भेगाळलेले रूप याने पाहिले, अश्रू याचे तेव्हा नाहीच थांबले. निसर्गाचे नाते एकमेकांशी असते, निसर्गाचे नाते एकमेकांशी असते, आपल्याला यातले कळतच नसते. शेतातल्या मातीलाही ठाऊक असते, पावसाशिवाय आपले जगच नसते. झाडापानांनीही देवाला साकडे घातलेले, झाडापानांनीही देवाला साकडे घातलेले, पावसाविना त्यांचे रूप कोमेजलेले. पावसाने सर्वांचे होतेच ऐकलेले, पावसाने सर्वांचे होतेच ऐकलेले, आज अखेरीस याने पडायचंच ठरवलेले, आज अखेरीस याने पडायचंच ठरवलेले. निसर्गाचे रूप आता बहरून गेले, निसर्गाचे रूप आता बहरून गेले, शेतकऱ्यांच्या दुःखाचे कारणच मिटले. पावसाच्या हजेरीने जीव सुखावले, पावसाच्या हजेरीने जीव सुखावले, पाण्याच्या टंचाईचे कारणच मिटले. वाऱ्यालाही पाऊस आज हलवून गेला, वाऱ्यालाही पाऊस आज हलवून गेला, मातीचा सुगंध कसा दरवळून आला. मनालाही स्पर्श पावसाच्या थेंबांचा झाला, साऱ्यांसाठी पाऊस आज कोसळून आला. पावसाची कविताही पावसानं सुचवली, पावसाची कविताही पावसानं सुचवली, पावसाच्या मनातली भाषा आज कळली. पावसाची किमया निसर्गाला कळली, पावसाची किमया निसर्गाला कळली, पावसाची किमया निसर्गाला कळली. धन्यवाद.